गवतन दिसत नाही का मला? काय भाजी आणली माझ्या आईनं. काय झालं ग तर चिकुलन गवतन पिवतन तुम्हाला दिसत नव्हतं का आधी नीट बघून आली. त्या दिवशी चिरली भाजी तर म्हणली चिरायची असते का निसायची आणा आता आणली जरा थोडी निसायची आणि बघा सगळं गवतच आहे इथं. बघा बघा हे बघा. मग गवत असतंय ना काय रिकाम जागेवर येते का ही बी गवतातच उगवली गवत बी चिरून टाकायचं. गवत चिरायसारखी नाही ना आता निसायसारखी भाजी आहे. हे बघा हे बघा. हे बघ सगळी घाण आणि हे. असं त्या काढा देवान डोळे दिले तर काढायचे ते धरून त्या बघा जरा चांगली हे टाका हे असलं घाण घेऊ नका हे. पिवळा पाला घेऊ नका पदरचे पैसे देऊन इथं झाटायचं काम. बरोबर बघा. तुम्ही चाडे लावायला का काय करला गपची बसा ना तुम्हाला मग सांगा कोणा शहाणपणा कसला आहे मला काय सांगतो सांगते. मग काय ते सोनाकडे बोल नका म्हातारपणाला कोणी नाही सांभाळीत तुम्ही मी सारखंच होणार म्हातार तुम्ही मी सारखंच म्हातार राहणार आज सगळ्या जगाची तर येत ती माझी थोडीच आहे. मग काय माझ्या चाड्याला तुला बी आता सांगायचं. पूर्ण तिच्या पोटात भरवा मन म्हणजे मग तिनं मला पुढे चालून सांभाळून आहे आता दिवसाला लागलं ना गवत आणि तेन आहे. हसायली ती बी तसं होईल का? नाही का व्हायचं तसं होईल का? तुम्हाला वाटतंय तसं होईल म्हणून? असं घ्या ना ह्याला असं ठेवा दुसऱ्या वेळेस बाजारला गेल्या असं चांगली बघ. बघून आणतील म्हणून म्हणायची. हा? दुसऱ्या वेळेस दुसऱ्या गेला वेळेस जर बाजारला गेलीस तर ध्यानात येईन बाबा माझी सून असं असं म्हणली होती गवताच्या पेंड्या नजर घ्यायच्या. अंधार होता ना अंधाराचा बाजार असतो इकडं तो पहा बोलू जायची. डाळ टाकून भाजी बनवा मस्त. नीती भाजी नका बनवू. आपल्या दोघांपुरतीच भाजी बनवायची आहे. कोणी खात नाही भाजी मी खाते. नाच खात ती आधी ती घेऊन जा बरं तू आणि इकडे आण मला दी पटकन भाजी करते दिदे झालं बघा माझं काम. बोल ना. त्या मोबाईल तोड गुपसू नको काहीतरी काम करू लाग ए, मामाला बघू नका बघा आता बंद करा. चालू झालं चालतं ना. लोक गेले सगळे तोडायला. हा? तोडायला जाऊन असते म्हणायचं चालू झाला हे तर बसून तिथूनच नाही.